नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचे अपडेट समोर येते। विद्यार्थी मित्रांनो, नव्याने आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे। नवीन अतिरिक्त पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे। या संबंधीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच लोकमत पेपरची आपण बातमी बघू शकतो। बघा, भूमी अभिलेख विभागात अतिरिक्त 944 पदांची निर्मिती, नवीन आकृतीबंध मंजूर। बघा, राज्य सरकारने घेतला निर्णय। नवीन आकृतीबंधानुसार एकूण पदांची संख्या झाली 10,683। ओके, नवीन पदांची संख्या 10,683 पदांची आकृतीबंध नव्याने मंजूर करण्यात आलेला आहे। आणि यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, 23 नवीन कार्यालयास शासनाने मंजुरी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या संबंधीचे जे काही शासन स्तरावरती ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, या संबंधीचं आपण एक परिपत्रक सुद्धा बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांतर्गत महसूल विभागाच्या अधिपत्याखाली भूमी अभिलेख विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे बाबत। ओके, आता यातला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो लक्षात घ्या। बघा, महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सध्या मंजूर असलेल्या 9,689 पदांमध्ये नव्याने 994 पदांची वाढ करून एकूण 10,683 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि त्यानुसार जो काही आता शासन निर्णय घेण्यात आलाय, त्यामध्ये वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक हा जो दिलेला आहे मधील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील सर्व पदांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला। त्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समिती व वित्त विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता भूमी अभिलेख विभागामध्ये विविध पदांसाठीची साधारणतः 10,683 पदांसाठीचा नव्याने आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे। खूप आनंदाची बातमी आहे। या अनुषंगाने लवकरच तुम्हाला याबाबतचे जे काही अपडेट असतील या मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे। त्यामुळे या चॅनलला आत्ताच फॉलो करून ठेवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।